आमदार कोण होतील 2024 ला? सत्यजित भाऊ देशमुख. सत्यजित भाऊ देशमुख. सत्यजित भाऊ देशमुख. मानसिंग भाऊ. मानसिंग भाऊ. मानसिंग भाऊ. सत्यजित देशमुख भाऊ. मानसिंग भाऊ. सत्यजित देशमुख. मानसिंग भाऊ. सत्यजित देशमुख. सत्तू भाऊ. सत्यजित भाऊ. सत्यजित. मानसिंग भाऊ. मानसिंगराव नाईक. मानसिंगराव नाईक. सत्यजितराव देशमुख. मानसिंग भाऊ. गोरगरीब वंचित उपेक्षितांचे प्रश्न जर मांडणार नसेल, विधान भवनात मांडणार नसेल, तर त्या आमदाराला आम्ही थारा देणार नाही. सत्यजित देशमुख हे आमच्या भागामध्ये एक नंबरचं काम करतात. की जर या मतदारसंघातली पाण्याचा महत्त्वाचा जो प्रश्न आहे ते कोण सोडवू शकते, तर ते फक्त मानसिंग भाऊ सोडवू शकते. लहान मुलापासून शेवट म्हाताऱ्या माणसापर्यंत ते एक वेळा बघितली की ती व्यक्ती लक्षात ठेवतात, अशी ओळख आहे त्यांची. आणि कामाही दिसेल तर काय बोलायचंच नव्हतं. अगदी छोट्या गावापासून सुद्धा तिथे देवळांची कामं, रस्त्याची कामं ही भरपूर कुठलाही भेदभाव न मानता आपल्या पार्टीतलाही असं न मानता केलेली कामं आहेत. सगळ्यांच्या मनावर राज्य केले भाऊनी, सगळ्यांची कामं केल्यात व्यवस्थितरित्या. आणि असं नाही की भाऊ आत्तापर्यंत आहेत तर कुठल्या आउट ऑफ कंट्री नाहीत तर घराघरात एंट्री असं भाव आहेत. पाणीदार आमदार म्हणलं तर वावगं ठरणार नाही. विकास कामं भरपूर त्यांच्या वडिलांच्या पासून आजपर्यंत भरपूर केलेले आहेत, त्यामुळे ते आमदार होऊ शकतात. सत्यजित देशमुख हे आमदार आहेत. त्यांनी लाडकी बहीण योजना, परत आणखीन भरपूर योजना गावात त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. भाऊंच्या मार्फत आमच्या गावचा विकास पूर्ण झाला. आता कॉन्क्रीट वगैरे तुम्ही बघू शकताय. भाऊनी व्यवस्थितरित्या स्वतः भाऊ इथं येऊन ते लक्ष देऊन केलेलं आहे, ते आम्ही बघितलेलं आहे. विकास करणारच असावा आणि स्वतःचं पोट भरणारा असावा, स्वतःचं पोट भरणारा असावा. ह्या तालुक्याचा सर्वांगीण विकास हा मानसिंगराव नाईक भाऊ यांनी चांगल्या पद्धतीने हाताने, सढळ हाताने आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात जर बोलायचं जर म्हणलं तर मानसिंग भाऊ हेच आमदार म्हणून आम्हाला आमच्या पसंतीचे उमेदवार सध्या तरी आहेत. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. आता आमदारकी जवळ आले. आता तुम्हाला काय वाटते की तुमच्या विधानसभेत आमदार कोण व्हावेत? आमच्या विधानसभेत सत्यजित देशमुख हे आमदार आहेत. त्यांनी लाडकी बहीण योजना, परत आणखीन भरपूर योजना गावात त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. महिलांसाठी पण योजना आलेल्या त्या सांगितल्यात. रेणुकाताई पण प्रत्येक वेळी सांगतात ही योजना आल्या म्हणून. मग आम्हाला सत्यजित देशमुख हे आमदार व्हावे असे वाटते. आता लागलेले आहे तर विधानसभेत 32 शिराळा मतदारसंघात तुम्हाला काय वाटते की आमदार कोण होतील? मानसिंगराव नाईक. मानसिंगराव नाईक. तुम्हाला काय वाटते कोण होतील? मानसिंगराव नाईक. मानसिंग भाऊ. मानसिंग भाऊ का होतील असं तुमचं म्हणणं आहे? कामाचे आमदार आहेत. बऱ्यापैकी त्यांनी 5 वर्षाच्या काळात व राज्य शासनाकडं भरपूर निधी मतदारसंघात. आणि पाणीदार आमदार म्हणलं तर वावगं ठरणार नाही. त्याचं कारण काय, वाकुर्डी बुद्रुकसारखी जी महत्त्वाची शिराळा तालुक्याला वरदान ठरणारी योजना आहे त्याच्यासाठी सातत्यानं पाठपुरावा करून त्यांनी आणि शिवाजीराव नाईक साहेबांनी बऱ्यापैकी जयंतराव पाटील जलसंपदा मंत्री असताना भरपूर निधी वाकुर्डीसाठी आणला. आणि बऱ्यापैकी त्यांच्याकडं भागातल्या लोकांच्या अपेक्षा आहेत. शिराळ्यातल्या तर आहेतच, पण वाळव्यातल्या सुद्धा बऱ्यापैकी लोकांच्या अपेक्षा आहेत की जर या मतदारसंघातली पाण्याचा महत्त्वाचा जो प्रश्न आहे ते कोण सोडवू शकते, तर ते फक्त मानसिंग भाऊ सोडवू शकतात. म्हणून 100% या विधानसभा मतदारसंघाला आज बी मानसिंग भाऊंची गरज आहे आणि भविष्यात सुद्धा मानसिंग भाऊंचीच गरज आहे. आणखीन काय केलं विकास मानसिंग भाऊंनी? विकासाबद्दल बोलावं तेवढं थोडंच आहे. प्रत्येक गावात वाडी बस्तीत रस्त्याची कामं झालेली आहेत. जेवढ्या काही संस्था त्या सुस्थितीत चालू आहेत. रोजगार उपलब्ध केलेला आहे. प्रत्येक गावाला मतदारसंघातल्या प्रत्येक वाडी वस्तीवर आमदार फंडातून निधी आलेला आहे. अशा अनेक माध्यमातून भाऊंनी ह्या मतदारसंघासाठी जे जे काही केलं आहे, जेवढं केलं आहे तेवढं बोलावं तेवढं थोडं आहे. त्यामुळं परत एक वेळ पुन्हा एकदा मानसिंग भाऊच आमदार राहतील. तुम्हाला काय वाटतं आमदार कोण होतील 32 शिराळा? मी काँग्रेस पार्टीचा पहिल्यापासून आहे. सत्यजित देशमुख यांच्यासाठी आपण पहिल्यापासून आहे. देशमुख तर भाजपचे आहेत. मग भाजपचे मतदान कसं करणार? नाही, देशमुख साहेब ज्या वेळेला काँग्रेसमध्ये होते त्यावेळी एकनिष्ठेनं काम केलेलं आहे. त्यावेळेला आता नंतर सत्यजित देशमुख ज्या वेळेला भाजपमध्ये गेले ते काय कारणास्तव गेले असतील, काय प्रॉब्लेम असले काय असले, पण मी पहिल्यापासून एकनिष्ठ आहे की सत्यजित देशमुख. शिराळा मतदारसंघ आता लागलेला आहे. तुम्हाला काय वाटते की या विधानसभेत आमदार कोण होतील? सत्यजित देशमुख होतील की मानसिंग नाईक होतील? सत्तोबा. तुम्हाला काय वाटते आमदार कोण होतील? सत्तू भाऊ होतील. का होतील असं वाटतं तुम्हाला? त्यांनी जनतेची कामं केलेत. आमदार नसताना पण त्यांनी भरपूर कामं केलेत तालुक्यात. आणि त्यांचा कसा राजकीय वसा लाभलेला आहे.
देशमुख साहेबांचा. आणि इथं आता काय झालं भरपूर कार्यकर्ते त्यांच्यावर प्रेम करणारे आहेत. आणि त्यांचं राजकीय हे सांगायचं म्हणलं तर त्यांनी म्हणजे म्हणजे काय म्हणतात ते एकदम लहानातल्या लहानात कार्यकर्त्यापर्यंत त्यांच्यापर्यंत पोचलेले आहेत ते. आणि जनतेतून त्यांच्याबद्दल चांगल्या प्रकारे प्रतिक्रिया आहेत आणि 100% ह्यावेळी ते आमदार होतील असं लोकांचं म्हणणं आहे. विधानसभा आता लागलेली आहे. 32 शिराळा मतदारसंघात तुम्हाला काय वाटतं की आमदार कोण निवडून येतील? काय आहे सर्वसामान्याचं हित ज्या व्यक्तीनं घेतलं आहे, जो व्यक्ती सर्वसामान्य तळागाळातला OBC SC ST वंचित उपेक्षित आणि गोरगरीब जो व्यक्ती आहे त्याचा आता कोण वाली नाही आहे असं मला वाटतं. कारण की आजपर्यंत फक्त धनगदांडगे आणि पैसेवाले यांचीच आतापर्यंत ज्यांनी कोणी साथ दिली असेल ते यांना दिल्यात. आणि फक्त गोरगरीब वंचित उपेक्षित कष्टकरी हा फक्त आमदारकी खासदारकी ह्यापुरताच वापर करतात. आणि यापुढे या ठिकाणचा SC ST OBC असेल किंवा सर्वसामान्य गोरगरीब माणूस असेल तर यापुढे जर का लोकांचे हित बघणारा जो आमदार असेल त्यालाच इथून पुढं लोक मतदान करतील. आतापर्यंत लोकांना पैसे देणं भूलतापा देणं हे आता लोक खपवून घेणार नाहीत. यापुढं लोक आता सुज्ञान आहेत आणि सुज्ञान मतदार हा जागृत आहे आणि यापुढे मतदान करत असताना तो विचार करूनच करेल. आणि जो कोणी आश्वासित करेल की सर्वसामान्यांना बरोबर घेऊन जाईल त्यालाच यापुढे आमदार म्हणून लोक मतदान देतील. अन्यथा गोरगरीब वंचित उपेक्षितांचे प्रश्न जर मांडणार नसेल, विधानभवनात मांडणार नसेल तर त्या आमदाराला आम्ही थारा देणार नाही. सभा लागलेली आहे आता 32 शिराळा मतदारसंघात तुम्हाला काय वाटते आमदार कोण होतील? मानसिंग भाऊ होतील की सत्यजित देशमुख होतील की बाबा माडिक असतील रिंगणात? आमदार मानसिंग भाऊच होणार इकडं, कारण सर त्यांचं लोकमत चांगलं आहे. तसं लहान मुलापासून शेवट म्हाताऱ्या माणसापर्यंत ते एक वेळा बघितलं की ती व्यक्ती लक्षात ठेवतात, अशी ओळख आहे त्यांची. आणि कामाच्या दृष्टीने तर काय बोलायचंच नको. अगदी छोट्या गावापासून सुद्धा त्यांनी देवळांची कामं रस्त्याची कामं ही भरपूर कुठलाही भेदभाव न मानता आपल्या पार्टीतला असं न मानता केलेली कामं आहेत आणि अजून करतायत. मग आता त्याचबरोबर सत्यजित देशमुख सुद्धा कामं करत आहेत भागात. 83 कोटीचा फंड आला असं त्यांचं म्हणणं आहे. आला असेल पण आमच्या काय कानावर अजून नाही की त्यांनी वैयक्तिकरित्या अशी कामं केलेली आहेत. आता सध्या ती पार्टीत गेली त्यामुळे काय आता इथून पुढे काय करतात बघूया सगळीजण मिळून आपण. सत्यजित पाटील आपलं हे सत्यजित भाऊच निवडून येतील आणि गोरगरिबासनी ते का म्हणजे ह्याला चांगले आहेत. आता तुम्हाला काय वाटतंय कोण निवडून येतील आता 32 शिराळा विधानसभा मतदारसंघात? माझ्या मते तर सत्यजित देशमुख हे आमच्या भागामध्ये एक नंबरचं काम करतात. आणि आम्हाला खात्री आहे की जे शिवाजीराव देशमुख साहेबांनी जे वारसा आणला आणि 100% सत्यजित देशमुखांचं वारं आहे आणि सत्यजित देशमुख हे बहुमतानं निवडून येणार अशी आम्ही सगळीजणच गॅरंटी देतो. खिरवडे गावात आपण आलोय तर लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. तुम्हाला काय वाटते आमदार कसा असावा? असावा व्यवस्थित सगळ्यांची हे करावी विचार करावा. तुम्हाला काय वाटते आमदार कसा असावा? काय केलं चांगला पाहिजे असावा आमदार? चांगला विकास करावा. आणि काय वाटते मावशी योजना वगैरे तुम्ही घेतलाय का लाभ? नाही बाबा काय घेतलेला. लाडकी बहीण घरात कुणी घेतला असेल? लाडकी बहीण आम्हाला लाडकी बहीण म्हणली तर तू चालत नाहीस. संजय गांधीचा घेतला वय असेल, झालंय पेन्शनचा मनुष्याने घेतला असेल. वय झालंय मनुष्याने चालत नाही म्हणली तर मग काय नाही ते आपल्याला काही हेच झालेलं नाही. मग आमदार कोण निवडून येईल वाटते? मानसिंग नाईक निवडून येतील की सत्यजित देशमुख काय आता निवडून कोण येतील? इथे निवडून शनी कोणाला 2 मतांना आगावचं पडेल ते येणार निवडून. विधानसभा लागलेले आहेत तुम्हाला काय वाटते की 32 शिराळा मतदारसंघात आमदार कोण होतील? सत्यजितराव देशमुख. भाजपची सत्यजितराव देशमुखांना तिकीट मिळाली तर तेच 100% होतील. आणि समजा भाजपचं बाबा माडकांना तिकीट मिळालं तर? नाही ते होत नाही, मग मानसिंग भाऊ होतील. असं का वाटते? म्हणजे तुम्ही सत्यजित देशमुख गटाचे आहेत, पक्षाचा काय विषय नाही? नाही पक्षाचा इथं प्रश्न नाही, पण सत्यजित देशमुख त्यांचं व्यक्तिमत्व चांगलं आहे आणि काम करणारे माणसं आहेत, तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचणारे आहेत, त्याच्यामुळे तेच होऊ शकतात. तुम्हाला काय वाटते बाबा माडकांना जर तिकीट मिळालं भाजपकडनं तर? नाही शक्य नाही ते, कारण कामं तर सत्यजित भाऊंची चांगले आहेत. बोलणं आदर सगळं सत्यजित भाऊंचं चांगलं आहे. त्यामुळे बोलणं आणि आदरातिथ्य चांगलं असणं गरजेचं आहे का विकास होणं गरजेचं आहे? विकास होणं गरजेचं आहे. मग विकास मानसिंग भाऊनी केला असं लोकांचं म्हणणं आहे. मला काय एवढं माहीत नाही, पण माझ्या मते तरी सत्यजितराव देशमुख. विधानसभा आता जवळ आल्या
तर ह्या विधानसभेत तुम्हाला काय वाटते की तुमच्या 32 शिराळा मतदारसंघात की आमदार कोण निवडून येतील असं वाटतंय? आम्ही नाईकसाहेबाची मूळ गटाची माणसं असल्यामुळं हां. आम्ही सर्वसाधारण नाईकसाहेब आणि राष्ट्रवादीचाच उमेदवाराला मतदान करणार आणि ती विजय होईल असं आम्हाला खात्री आहे. मग आता त्याच्यासोबत भाजपची पण एखादी सीट उभी राहणार. होय राहणार की आमच्या विभागातलीच आहे. हां. पण शेवटी नाईकसाहेबाची आम्ही माणसं असल्यामुळं आम्ही साहेबांच्या म्हणण्यानुसार हे करणार, काम करणार. आल्या तर तुम्हाला काय वाटते की शिराळा मतदारसंघात आमदार कोण निवडून येतील व आलेले आमदार निवडून जे येतील 2024 ते विकास करतील का नाही करतील वाटते तुम्हाला? सत्यजित भाऊ येतील. येतील असं हां वाटतंय. हां. तुम्हाला काय वाटतं कोण? मला बी तेच वाटतं. सत्तू भाऊ काय येतील असं वाटतंय तुम्हाला? कारण ते भाजपमध्ये आहेत. आणि जर ते भाजपमध्ये आहेत म्हणून वाटतंय भाजपचं असेल ते येणार. म्हणजे भाजप महत्वाचं आहे तुम्हाला? हां भाजप आलं पाहिजे, हो. महायुती आली पाहिजे ते राज्यात. हां. मग मुख्यमंत्री कोण व्हावं तुमची इच्छा आहे? फडणवीस व्हावेत का शिंदे व्हावेत का अजित पवार व्हावेत? शिंदे. तुम्हाला काय वाटतंय? शिंदे. तुम्ही लाडक्या बहिणीचा लाभ घेतलाय का? घेतलाय की आता सगळेच नाही आलाय तर मग आनंदी आहे का तुम्ही? आहे की आणि गॅस सिलेंडर 3 मोफत मिळालेत का? मिळाले की. ते शिराळा मतदारसंघात आपण आलोय. या ठिकाणी चिंचोली गावात लोकांची प्रतिक्रिया जाणून घेऊया की तुमच्या मनातील आमदार कोण आहेत? सतीश देशमुख. तुम्हाला काय वाटते आमदार कोण आहेत? सत्य आत्ता आमदार आहेत का? आमदार कोण होतील? कोण? सतीश देशमुख. तुम्हाला काय वाटते? सत्यजित देशमुख. पण सत्यजित देशमुख आमदार का होतील असं वाटतंय तुम्हाला? त्यांनी आत्तापर्यंत विकास कामं भरपूर त्यांच्या वडिलांच्या पासून आजपर्यंत भरपूर केलेले आहेत, त्यामुळे ते आमदार होऊ शकतात. काय वाटतं तुम्हाला? काय आत्तापर्यंतचं कार्य त्यांचं चांगलं आहे ना. म्हणजे ह्या मतदारसंघात म्हणजे जे काय आपलं जनतेसाठी किंवा माणसाला लोकांच्यासाठी इकडे तिकडे झटणारा नेता आहे आणि एक युवक आहे, आपलं युवा नेता आहे. त्यासाठी आपलं ती नक्की निवडून येणार. विधानसभा 32 शिराळा आता या मतदारसंघात निवडणूक लागलेली आहे. तुम्हाला काय वाटतं की आमदार कोण होतील या मतदारसंघात? तर या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर जर बघितलं तर ह्या तालुक्याचा सर्वांगीण विकास हा मानसिंगराव नाईक भाऊ यांनी चांगल्या पद्धतीनं आणि चांगल्या हाताने, सरळ हाताने आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात जर बोलायचं जर म्हटलं तर मानसिंग भाऊ हेच आमदार म्हणून आम्हाला आमच्या पसंतीचे उमेदवार सध्या तरी आहेत. 32 शिराळा या ठिकाणी आपण आलोय. या ठिकाणी विधानसभा 32 शिराळ्यामधील शेडगेवाडी या गावात आपण लोकांची प्रतिक्रिया जाणून घेऊया की लोकांच्या मनात आमदार कोण आहेत. तर ताई तुम्हाला काय वाटतं की आमदार कोण आहेत जे कोण होतील आता 2024ला? मला तर वाटतंय सत्यजित देशमुख हे होतील. खास करून त्यांनी या सांगली जिल्ह्यात म्हणजे मी आता सध्या शेडगेवाडीत राहते. 5-7 वर्ष झाले मी ते नांदायला आले. नंतर ना कसं आहे ते आल्यापासून मी बघते गावात तसे छोटे मोठे सोयीस्कर म्हणजे मी यायच्या अगोदरच त्यांच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला एकदा सभा घेतलेली त्यावेळेला सांगितलेलं आम्हीच शेडगेवाडीची बाजारपेठ सुरू केली. पण आता मी काल नवरात्रीच्या वेळेला ते आमच्या गावाला भेट द्यायला आले त्यावेळेला त्यांनी आमच्या गावातून देवाकडे जाण्यासाठी छोटासा रस्ता आहे, तिथून माणसांना लोकांना त्रास होतो तिथून जाण्यासाठी, तर तो रस्ता व्यवस्थित करण्यासाठी पण त्यांनी मंजुरी दिली आणि त्यांनी असे छोटे मोठे आणखीन काही म्हणजे छोटे मोठे विकास केलेत त्यांनी. त्यामुळे आम्हाला तरी वाटतंय की तेच आमदार व्हावेत. 32 शिराळा मतदारसंघातील शेडगेवाडी या ठिकाणी आपण आलोय. तर लोकांना विचारूया की तुमच्या मनातील आमदार कोण आहेत आता की जे 2024ला निवडून येतील असं वाटतंय? सत्तूभाऊ. तुम्हाला काय वाटतंय? सत्यभाऊ आवडते. सत्तूभाऊ. सत्यजित देशमुख. 100% सत्यजित देशमुख भाऊ निवडून येणार. 100% सत्यजित देशमुख भाऊ. सत्यजित भाऊ निवडून येणार असं का वाटतंय तुम्हाला? सर्वसामान्य माणसांच्या दिलातला माणूस आहे तो. सगळ्यांच्या मनावर राज्य केले भाऊनी. सगळ्यांची कामं केली आहेत व्यवस्थितरित्या आणि असं नाही की भाऊ आत्तापर्यंत आहेत तर कुठल्या आउट ऑफ कंट्री नाहीत तर घराघरात एंट्री असं भाव आहेत. सर्वसामान्यांना भेटत आहेत, कुठं मिळेल तिथं हातात हात देणं किंवा त्यांच्याशी आपुलकीनं बोलणं एवढं तर भाऊंचं आपण माणुसकी त्यांच्यातली बघितल्या, जाणून घेतल्या सगळ्या जनतेनं. त्यामुळं आता सगळ्यांचा जनतेचा कौल बघता तर भाऊच निवडून येतील असं वाटतंय आणि तेच आले पाहिजेत. आम्ही त्यांना निवडून आणू. सध्याचे जे विद्यमान आमदार आहेत मानसिंग नाईक 2019 ते 2024 तर त्यांनी तुमच्या गावचा विकास केलाय का नाही, तालुक्याचा विकास केलाय का नाही? बऱ्यापैकी तालुक्याचा काही माहीत नाही आम्हाला, पण गावचा विकास हा थोडाफार झाला आहे. पण भाऊंच्या मार्फत आमच्या गावचा विकास पूर्ण झाला. आता कॉन्क्रीट वगैरे तुम्ही बघू शकताय.
भाऊनी व्यवस्थितरित्या स्वतः भाव इथं येऊन ते लक्ष देऊन केलेलं आहे, ते आम्ही बघितलेलं आहे. बत्तीस शिराळा विधानसभा मतदारसंघात चिंचोली गावात आपण आलोय, तर लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया की तुमच्या मनात आमदार कोण आहेत. मानसिंग भाऊ तुम्हाला काय वाटतं आमदार कोण होतील? कामं त्याची चांगली आहेत का मानसिंग भाऊची, तेच चांगले आहेत. मानसिंग त्यांनीच भाऊ आमदार होतील असं वाटतं. आमदार होतील असे आम्हाला तर वाटते. मला बी हेच वाटते मानसिंग भाऊच आमदार होतील. आम्हाला पण तेच वाटतं, मानसिंग भाऊच होतील. का होतील असं वाटतंय? त्यांनी जरा कामं वगैरे चांगले आहेत. मागली वर्षी पण त्यांनाच चांगलं वगैरे मतदान वगैरे मिळालेलं होतं. त्याच अंदाजावरती वाटतं की ह्यावेळेस पण त्यांचंच सीट लागेल. सांगा की आमदार कोण व्हावेत असं वाटतंय? आमचे सत्यजित देशमुख भाऊ, म्हणजे भाऊ का व्हावेत असं वाटतंय? कारण त्यांनी आमच्या गावाचा फार विकास केला, त्याच्यासाठी आम्हाला तेच हवे आहे. विधानसभा आता लागलेली आहे, तर तुम्हाला काय वाटतंय की तुमच्या विधानसभेत आमदार कोण व्हावेत? कसं आहे, आता जे जनतेला जे हे करतील का नाही सहकार्य, त्याने आमदार व्हावं. कोण सहकार्य करते असं वाटतंय तुम्हाला जनतेला? आता आमच्या भागात तर उमेदवार कोण आहे हे काय आपल्याला माहीत नाही, कारण आम्ही इथं नसतो. या सत्यजित देशमुख एक उमेदवार आहेत आणि मानसिंग नाईक एक उमेदवार आहेत. हे दोन तरी सध्या उमेदवार गावासाठी सत्यजित उमेदवार चांगला आहे. गावासाठी गावासभा जवळ आलेले आहे, तुम्हाला काय वाटतं की आमदार कोण असतील तुमच्या विधानसभेतील? आम्हाला ज्यांनी कामं केली की नाही, संजय गांधी आणि संडास बांधून कुणी केली कामं? सत्यबापरे देशमुख. तुम्हाला काय वाटते आमदार कोण होतील? सतुभाऊ व्हावा गावचा आमचा. का व्हावेत? का व्हावे तरी गावचा मोठा अधिकारी झाला त्या गावाला मार्केट येईल का नाही? बरोबर. हा बरोबर आहे का नाही? हा. विधानसभा आता लागलेली आहे, तुम्हाला काय वाटते की तुमच्या विधानसभेतले आमदार कोण असतील किंवा कोण होतील आमदार? सत्यजित भाऊ. सत्यजित भाऊ. तुम्हाला काय वाटते आमदार कोण होतील? सत्यजित. का होतील सत्यजित भाऊ आमदार? काय होतील, आमच्या गावचे ते आमचे भाऊ आहेत. आमच्या गावासाठी त्यांनी केलंय भरपूर. ते आमदार झाले तर चांगलं काम होणार आहे. विधानसभा आता लागल्या, बर 2024 ला आमदार कोण निवडून येतील असं तुम्हाला वाटतंय? मानसिंग भाऊ. मानसिंग नाईक. तर काय येतील असं वाटतंय तुम्हाला? काय जरा प्रगतीच्या मार्गावर ते आल्यापासून आहे भागभरा जरा. तुम्हाला काय वाटतंय 32 शिराळाचा आमदार कोण होईल? आता त्याचं काय सांगू शकणार आहे. आता इथनं मागं झाला मानसिंग भाऊ झाला, सत्तू भाऊ आता उभा राहिलाय, आणि कोण महाडिक उभा राहिला का कोण, आता काय आम्हाला माहिती आहे का? मग कोण निवडून येईल असं वाटतंय? आता त्याचा काय अंदाज लागतोय शेतकऱ्यांचा, अडाणींचा? मग कसा आमदार असावा? विकास करणारा, विकास करणारच असावा आणि स्वतःचं पोट भरणारा असावा. स्वतःचं पण पोट भरलं पाहिजे हो. आणि विकास पण झाला झाला पाहिजे. पाहिजे. मग तुमच्यापर्यंत काय येणार पोट भरलं? येतच नाही हो. आता आपण 32 शिराळा मतदारसंघातील हत्तीगाव या ठिकाणी आलोय, तर लोकांच्या चाललेल्या कामात आपण त्यांना जरा डिस्टर्ब करून विचारायला लागलोय की तुमच्या मनात काय वाटते की आमदार कोण होतील 2024 ला? सत्यजित भाऊ देशमुख. काय वाटते तुम्हाला? सत्यजित भाऊ देशमुख. 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 सत्यजित भाऊ देशमुख होतील असं का वाटते तुम्हाला? कारण त्यांचं काम चांगलं आहे. त्यांनी भरपूर योजना गावासाठी आणलेल्या आहेत, म्हणून तेच होतील आणि आमचं तर वोटिंग त्यांनाच असणार आहे. मग तुमचं सत्यजित भाऊ देशमुख हा गट म्हणून तुम्ही त्यांच्याकडे बघता का पक्ष म्हणून बघता? पक्ष म्हणून बघतो, BJP पक्ष. विधानसभा आता लागलेली आहे, तुम्हाला काय वाटते 32 शिराळा मतदारसंघात कोणते आमदार निवडून येतील? सत्तूभाऊ देशमुख, सत्यजित देशमुख. तुम्हाला काय वाटते ते कोण निवडून येईल? सत्यजित देशमुख. कोण निवडून येतील असं वाटते तुम्हाला? सत्यजित देशमुख. सत्यजित देशमुख भाऊ. तुम्हाला काय वाटते भाऊ का निवडून येतील? एक चांगले नेतृत्व आहे आणि चांगल्यापैकी अभ्यास आहे, अभ्यासू व्यक्ती, त्यामुळे 100% निवडून आम्ही देणारच आणि येणारच भाऊ. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.